महाराष्ट्रातल्या क्वचितच एखाद्या शहरामध्ये अशा तऱ्हेचा विकास झालेला आहे. तिथे सर्व तऱ्हेचे प्रकल्प आहेत. तिथं उत्कृष्ट गार्डन्स आहेत. तिथं उत्कृष्ट शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत. तिथं उत्कृष्ट क्रीडा सुविधा आहे. पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी चालू आहेत. मार्केट लागतात. फिश मार्केट, मटन मार्केट ही सुद्धा नव्याने उभारण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होत असताना सावंतवाडी एक मॉडेल आहे म्हणून या फार पूर्वीच्या काळामध्ये सावंतवाडीला व्हिजिट करण्याच्या संदर्भातले सर्क्युलर सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढलेले होते. विकास झाला नसता तर अशा तऱ्हेचं सर्क्युलर काढलं गेलं नसतं की विकास कसा करायचा या संदर्भातला सावंतवाडीला एक रोल मॉडेल म्हणून बघितलं जातं. मुळात ते का गेले हा प्रश्न आहे आणि तिथे जर पैसे मिळाले असतील तर त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एकतर्फी गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. असं बिलकुल नाही आहे. मी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आदरणीय नारायण राणे साहेबांनी महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्या असं सांगितलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. ते कोणामुळे घडलं नाही ते त्यांनी खरं तर जाहीर करावं. त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही काल वेंगुर्ल्यात जे विधान केले की नारायण राणेंना कुठेतरी प्रचारापासून राजकारणापासून दूर ठेवण्याचं काम केलं जातं. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की 2014 मध्ये नारायण राणेंना संपवण्याचा तुमचा प्रयत्न होता, तुम्ही त्यांच्या विरुद्ध बंड पुकारला. एक गोष्ट अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळेला ठासून सांगितलेला आहे. शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये. पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची, भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या. त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाहीये आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा तिथं पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलं नाही आणि पुढे सुद्धा बोलणार नाही. आज सुद्धा आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्याचं कारण जे कार्यकर्ते असं करत होते त्यांना एक धडा मिळावा म्हणून त्या लढ्याच्या मागचा उद्देश होता. असंही म्हणतात की निलेश राणेंना पोलिसचा बकरा केला जातो तर ही झाली नाही म्हणून जरी निलेश राणे रवींद्र चव्हाणांचा हक्का ठेवत होते बाकीचे ज्याचे दिवस आहेत दीपक केसरकरांनी थेट रवींद्र चव्हाणांचं नाव घेतलं. मी रवींद्र चव्हाणांचं नाव का घ्यावं? त्यांनी जाहीर करावं. त्यांना माहिती आहे ना, कारण मी पालकमंत्र्यांना भेटलेलो होतो महायुती व्हावी म्हणून. मी त्यांची भेट घेतलेली होती. रवींद्र चव्हाण साहेबांची भेट दुर्दैवाने होऊ शकली नाही. परंतु जर त्यांना युती मान्य नव्हती तर तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे, कारण कोणाला युती नको होती हे शेवटी त्यांना समजू शकतं, मलाही समजू शकणार नाही. ज्या एकनाथ शिंदे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यांच्या 3 ठिकाणी सभा आहे. तर निलेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कणकवलीत यावं. 3 ठिकाणी घेत आहे मग कणकवली सभा का नाही? बघा, कणकवली काही शिवसेना लढवत नाहीये. शिवसेना अधिकृतरित्या 3च जागेवर लढत आहे. त्यापैकी एक मालवण आहे, दुसरं वेंगुर्ला आहे आणि तिसरं सावंतवाडी आहे. तर तिन्ही ठिकाणी स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि ते प्रचारासाठी म्हणून येत आहेत. तरी असा एक तुमचा आरोप केला की वेंगुर्ला तुम्ही जे भाषण केलं त्या ठिकाणी कुल्ली विरोधानं असं म्हटलं पहिल्यांदा 2014च्या खासदारकीच्या निवडणुकीत निलेशजींच्या विरोधात खड्डे ढोकणारे तुम्ही होता पण हे तुमच्या लागू. हे बघा, मी आताच सांगतो की एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा त्या तत्वासाठी ज्यावेळेला लढाई होते त्यावेळेला ती कोणाच्याही विरोधात व्यक्तिगत लढाई नसते आणि हे मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जरी लढाई होऊन गेली तरी अजूनही माझे संबंध सर्वांशी चांगले का आहेत याचं कारण मी व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही. जे ज्या कारणासाठी आपण लढा देतो त्या कारणाच्या बद्दल मी बोलतो आणि त्याच्यामुळेच आज सुद्धा माझे राणेसाहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत. राणेसाहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने ते जे बोलतात
त्याला काही अर्थ नाही, कारण अशा तऱ्हेचे संघर्ष राजकारणामध्ये वेळोवेळी होत असतात आणि संघर्ष संपला की तो विषयस्वर तिथेच संपतो. शिंदेचे नेते वरिष्ठ नेते असतील, तुम्ही असताल किंवा उदय सामंत हे युतीवर किंवा रवींद्र चव्हाणांवर कोणच बोलत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त त्याची ढाल फक्त निलेश राणेंच्या रूपाने केली जाते. नाही, इथे मी तुम्हाला आजचं सांगतो की युती त्यांनी मोडली असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं, म्हणजे आम्हाला सुद्धा बोलणं सोपं होईल. त्यांनी असं कधीही म्हटलेलं नाहीये की अं, रवींद्र चव्हाण साहेबांना युती मान्य नव्हती, हे त्यांनी कधीही म्हटलेलं नाही. तसं म्हटलं तर मग त्याच्यावर बोलणं अधिक योग्य होईल. युती होण्यासाठी सातत्याने कोणी प्रयत्न करायला हवा होता. खरं तर स्वतः पालकमंत्री सुद्धा तो प्रयत्न करू शकले. तुम्ही त्यांना भेटलेलं आहे, 2 वेळा भेटले, त्यांच्याशी मी बोलत होतो. रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं थेट बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे मला कळू शकणार नाही की नेमक्या ह्याला जबाबदार कोण आहे. अजून एक उदाहरण देताना त्यांनी असं म्हटलं, गुलाबराव पाटलांनी पण नारायणरावांवर टीका केली आणि शिंदे सेनेसोबत त्यांनी शिंदे सेनेत सहयोगी पक्षावर टीका करता असा त्यांनी आरोप केला. हे बघा, शेवटी निवडणूक ही मित्रत्वाच्या नात्याने व्हायला पाहिजे. तशी ती होत नाही ही वस्तुस्थिती आहे. महायुती होऊ शकलं नाही तर आम्ही समजू शकतो, परंतु मैत्रीपूर्ण लढत तरी व्हायला पाहिजे आणि तशी ती होणं आवश्यक होतं. एवढंच माझं म्हणणं आहे. मल्टी स्पेशालिटी त्यांनी ठेवलेली प्रस्ताव होते ते सावंतवाडी वेगवेगळे आणि कस्तुरी या ठिकाणी प्रत्येक नगराध्यक्ष होते, त्यामुळे याला आम्हालाच मिळायला पाहिजे असतं की त्यांनी निवडून दिली. हे बघा, सावंतवाडीला अनेक वर्ष नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच राहिलेला आहे. मी ज्या ज्या पक्षामध्ये होतो त्याचा नगराध्यक्ष राहिलेला आहे. फक्त एका पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आला आणि आता त्या नगराध्यक्षाने सुद्धा आमच्याकडेच प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सावंतवाडीवर हा आमचाच राहिला असता आणि बोलणीच झाली नाही. बोलणी झाल्यानं न बोलता जर बोलणी सुटणार असतील तर मग त्याला काय अर्थ नाही. बोलणी व्हायला पाहिजे, तशी ती झालेली नाही. आणि मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात असं आहे की आम्हाला कोणी जागा शासनाला देऊ केलेली नाही, की शासनाने आपली जागा ही रॉयल फॅमिलीला देऊ केलेली होती. परंतु तो एमओयू करताना त्यांनी काही अटी घातल्या ज्या त्यांच्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे हे प्रकरण रेंगाळलेलं आहे. आज जरी त्यांना वाटत असेल की मल्टीस्पेशालिटी होणं आवश्यक आहे, कारण हा प्रकल्प मी मंजूर करून आणला, त्याला पैसे मंजूर करून आणले, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे. आज सुद्धा त्यांच्यासमोर हा पर्याय आहे की त्यांनी प्लेन एमओयू करावा, म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मल्टीस्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकते. त्याला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही. इलेक्शनवर गुन्हा दाखल झाला, परंतु निलेशनने की रवींद्र चव्हाणांच्या दबावाखाली हे सगळं चालू आहे. त्यांच्या दबावामुळे किंवा इतर ज्या घटना होतात तर त्यांच्या दबावाखाली बघा, मी आजचं सांगतो की निलेशजी जे बोलतात त्याचं उत्तर हे आपण त्यांच्याकडून मागितलं. माझ्याकडून तुम्ही जर हे उत्तर मागितलं तर मी ते उत्तर अशाची देऊ शकणार नाही की याच्यामध्ये मला स्वतःला माहिती नाही. परंतु एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू शकतो की जिथं पैसे पकडले तर तिथं FIR होते, परंतु पैसे पकडून सुद्धा FIR मात्र ज्यांनी हे उघडकीला आणलं त्यांच्यावर असेल तर ती बाब चुकीची. काय आहे त्याच्यामध्ये वेगळा हस्तक्षेप आहे. नाही, हे आता मी कसं बोलू शकणार, त्याचा निष्कर्ष तुम्ही काढला तर. मी काही काळ गृहराज्यमंत्री होतो. मी गृहराज्यमंत्री होतो म्हणून मी सांगतो की दोन्हीकडून FIR दाखल व्हायला पाहिजे होती. FIR एकतर्फी दाखल झाली हे चुकीचं. युतीबाबत तुम्ही आता एक विधान केलं की नितेश राणे पालकमंत्री यांच्यामुळे विधान कुठे केलं. आता मी बोलतो नितेश राणे यांना मी भेटलेलो होतो असं मी विधान केलं. त्यांचे नगराध्यक्ष होते सावंतवाडी, तिथे तुम्ही नगराध्यक्षपद मागवलं होतं असं त्यांचं आरोप आहे. मी आता सुद्धा आपल्याला सांगितलं, सावंतवाडीला जवळजवळ 30 वर्ष आमचा नगराध्यक्ष राहिलेला आहे. एकाच पोटनिवडणुकीमध्ये निसटचा पराभव झाला आणि जे नगराध्यक्ष निवडून आले ते सुद्धा आता आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांना जर नगराध्यक्षपद पाहिजे त्यांनी मागायला पाहिजे. बोलणी काही झालेलीच नाही, एकदाच फक्त आमची भेट झाली. त्यांची